पालखेड पाटबंधारे विभागात सिंचन घोटाळा, कार्यकारी अभियंता भागवतांच्या चौकशीसाठी उस्मानभाई शेख आक्रमक. नाशिक बात येवला. नाशिक जिल्ह्यातील पालखेड पाटबंधारे विभागात सन 2024 ते 25 या वर्षात मोठ्या प्रमाणावर सिंचन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप पत्रकार तथा काँग्रेस कमिटीचे येवला तालुका उपाध्यक्ष उस्मानभाई शेख यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास औरंगाबाद येथील सिंचन भवनासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नेमका आरोप काय? पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री वैभव शांताराम भागवत यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांशी हातमिळवणी करून विविध कामांमध्ये गैरप्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे: कालवा चौकी, भरावा मजबूतीकरण आणि अस्तरीकरण, गाळ काढणे, झाडेझुडपे साफ करणे आणि देखभाल दुरुस्ती, जेलसेतू, सायफन आणि रोडब्रिज दुरुस्ती, उन्हाळी व रब्बी हंगामातील आवर्तनासाठी मजूर पुरवठा. उस्मानभाई शेख यांच्या मते ही सर्व कामे केवळ कागदोपत्री दाखवून किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची करून सरकारी निधीचा अपहार करण्यात आला आहे. उपअभियंत्यांना हाताशी धरून ही भ्रष्टाचारी साखळी कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रार करूनही प्रशासन ढिम्म. या घोटाळ्याबाबत शेख यांनी 11 डिसेंबर 2025 आणि 22 जानेवारी 2026 रोजी जलसंपदा मंत्री, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि नाशिकचे मुख्य अभियंता यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही चौकशी सुरू न झाल्याने वरिष्ठ अधिकारी श्री भागवत यांना पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. उपोक्षणाचा इशारा. अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मोजमाप पुस्तकाप्रमाणे मेजरमेंट बुक या कामांची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन चौकशी व्हावी. जर ही चौकशी तातडीने लावली नाही तर मी औरंगाबाद येथील सिंचन भवनासमोर उपोषणाला बसणार आहे, असे उस्मानभाई शेख येवला यांनी आरकेएस न्यूज वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. या बातमीसाठी तुम्हाला सोशल मीडिया हेडलाईन. मी उस्मानभाई शेख, राष्ट्रीय काँग्रेस कमिटी येवला तालुका उपाध्यक्ष. मी निवेदन जाहीर करतो की पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक चे कार्यकारी अभियंता श्री वैभव शांताराम भागवत यांनी सन 2024-25 मध्ये सिंचन घोटाळा केला, याची चौकशी व्हावी म्हणून मी कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद व छत्रपती संभाजीनगर व दीपक कपूर, मुख्य अपर सचिव लाभ जलसंपदा विभाग, लाभ क्षेत्र विभाग, मंत्रालय मुंबई व जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांना निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनात मी म्हटलं आहे की पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक अंतर्गत पालखेड पाटबंधारे उपविभाग येवला, विंचूर, पिंपळगाव बसवंत व वाघाड कालवा उपविभाग दिंडोरी व ओझरखेड कालवा उपविभाग पिंपळगाव बसवंत या उपविभागाचे सर्व उपअभियंता यांना हाताशी धरून वैभव शांताराम भागवत यांनी ठेकेदारांशी युती करून पालखेड पाटबंधाऱ्याचे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली व कालवा चौकीच्या दुरुस्तीच्या नावाखाली व विमोचक गेट याच्या दुरुस्तीच्या नावाखाली व भरावा अस्तीकरण, भरावा घालणे या नावाखाली ठेकेदारांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार वैभव शांताराम भागवत कार्यकारी अभियंता यांनी केलेला आहे. तरी यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असा आरोप राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष उस्मानभाई शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. म्हणून जर याची मी स्मरणपत्र क्रमांक 1, स्मरणपत्र क्रमांक 2, स्मरणपत्र क्रमांक 3 देऊनही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. चौकशी म्हणून कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांना नेमलेला असून त्याचप्रमाणे अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक यांनी कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता श्री शहाणे मॅडम यांना चौकशी म्हणून नेमले असता 2 महिने झाले तरी यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. सदरचं माझं प्रकरण हे दडपण्याच्या मार्गावर आहे. तरी याची उच्चस्तरीय चौकशी होऊन भागवत यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा मी
कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग संभाजीनगर येथे बेमुदत उपोषणात बसणार आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.